यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। कोरोनाच्या विरोधात लढाई सुरू आहे। औषध शोधण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू आहे। याच दरम्यान कोरोनाचं औषध निर्मितीसाठीचा जो कच्चा माल आहे तो एका कंपनीत पोहोचलेला नाहीये आणि मुंबईच्या एअर कार्गोमध्ये हा कच्चा माल पडून आहे। मायलन कंपनीने आयात केलेला हा कच्चा माल पडून आहे। काही प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे। त्या प्रक्रियेच्या मध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याने हा माल तसाच पडून आहे। एका बाजूला आपण बघतोय की शास्त्रज्ञ दररोज आपल्या प्रयत्नांची शर्थ करून कोरोनावरती औषध शोधण्याचा प्रयत्न करतात आणि जे आता औषधं आहेत त्याची निर्मिती करणारा जो कच्चा माल आहे त्याची ही परिस्थिती आहे, तो माल पडून आहे। त्यामुळे या औषध निर्मितीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो। अमरावती आणि अकोला शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक सुविधांची कमतरता असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। दोन्ही जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल आणि क्वारंटाईन सेंटरची पाहणी त्यांनी केली। यावेळी दोन्ही जिल्ह्यात सुविधा नसल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातील एकूण मृत्यूपैकी 46% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात असल्यानं परिस्थिती गंभीर आहे। प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत। राज्य सरकारला या स्थितीकडे अधिक गांभीर्याने पाहावं लागेल असं सुद्धा फडणवीस म्हणाले। मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या काकासाहेब शिंदे स्मृतीस्थळावर 23 जुलैपासून हे आंदोलन केलं जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी बलिदान दिलं। त्या 42 जणांचे कुटुंबीय आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये, पण तरीही काँग्रेसने हे आंदोलन केलं। विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यात सहभागी झाले। म्हणजे एकीकडे पोलीस परवानगी देत नाहीत, पण दुसरीकडे खुद्द मंत्रीच पोलिसांना न जुमानता आंदोलनाला जात आहेत। पोलिसांनी काँग्रेसच्या अर्जावर काहीच भूमिका न घेता नरोवा कुंजरो मरोची घोषणा घेतली आणि त्या भूमिकेमुळे शेवटी मंत्रीच या आंदोलनात सहभागी झाले। त्यामुळे सुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे। राज्यातल्या वाढीव वीज बिलाच्या विरोधात नागपुरात भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केलं। शहरातील 6 महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात नागपुरातील सर्व भाजप आमदारांनी आपापल्या क्षेत्रात वाढीव वीज बिलाच्या विरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना यावेळी निवेदन देण्यात आलं। येत्या 2 दिवसात वाढीव बिल कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे।